श्रावण महिन्यामध्ये शिवजींना पूजलं जातं. तर शिवजी हे तमोगुणाचे अधिष्ठाता देवता आहेत, तसेच ते संहारक देवता आहेत. तर तुम्हाला माहीत आहे का की शिवजी हे या पृथ्वीवरील महान योगी म्हणजेच आदियोगी आहेत. तर शिवजींचं पूर्ण रूपच योगमय आहे. तर शिवजींच्या जो कपाळाच्या मधोमध असणारा तिसरा डोळा म्हणजेच आज्ञाचक्र आहे. जेव्हा माणसाचे अंतचक्षु उघडतात आणि आत्मपरीक्षण सुरू होते तेव्हा हे आज्ञाचक्र ॲक्टिव्ह होते. तर शिवजींच्या डोक्यावर जो चंद्र आहे तर तो चंद्र त्यांच्या अत्यंत शांत आणि नियंत्रित मनाचे प्रतीक आहे. तर योग साधनेने आपलं मन शांत आणि स्थिर होतं. त्यांच्या गळ्यातील जो सर्प आहे तर आपल्या पाठीच्या कण्यात सुप्त असणाऱ्या कुंडलिनी ऊर्जेचे प्रतीक आहे. योग साधनेने ही ऊर्जा जागृत होते आणि ऊर्ध्वगामी होते म्हणजेच ॲक्टिव्ह होते, जागृत होते. तर शिवजींच्या डोक्यामध्ये जी काही गंगा नदीचा प्रवाह आहे म्हणजे गंगा नदी आहे तर तिचा प्रवाह शिवजींच्या जटेद्वारे नियंत्रित केला जातो. तर आपलं मनालासुद्धा प्रवाह असतो, मन आपलं चंचल असतं. तर योग साधनेनं आपलं मन हे नियंत्रित केलं जातं. तर शिवजींना फक्त पूजेचे दैवत न मानता ते स्वतःला कसे नियंत्रित करतात, ते स्वतःला कसे शांत ठेवतात, ते आपली आंतरिक ऊर्जा कशी जागृत करतात हे आपण त्यांच्याकडून योग शिकला पाहिजे. तर या श्रावण महिन्यामध्ये शिवजींचे फक्त भक्त होऊ नका, तर त्यांच्यासारखा योग शिका. तरच खरं श्रावण महिना आपल्याला पावला असं आपण म्हणू, तरच आपला श्रावण महिना सार्थकी ठरेल. तर नक्कीच तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओमधील विचार आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. आणि हो, पीस मंत्रासोबत कनेक्ट व्हायला विसरू नका. हरे कृष्ण.